नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेले 24 तासातील बातम्या पटापट. समृद्धीची प्रतीक असलेल्या माता महालक्ष्मीचे काल रविवारी घरोघरी पावन आगमन झाले. माता महालक्ष्मीच्या स्वागतासाठी घरं सजवण्यात आली होती. घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद भरभरून दिसून येत होता. गणेश उत्सवाच्या 3ऱ्या, 5व्या किंवा 7व्या दिवशी ज्येष्ठ गौरीचे आगमन होते. 2 मातीच्या मूर्ती किंवा सुपारीच्या मूर्ती ज्येष्ठ गौरी म्हणून घरी आणल्या जातात. गौरीला साडी नेसून सोन्याचे दागिने, फुले आणि हळदी कुंकू लावून सजवले जाते. स्त्रिया मुख्य पूजेसाठी बसतात, कारण ही पूजा विशेषतः स्त्रियांच्या मंगलासाठी मानली जाते. 2 दिवस गौरी राहतात आणि 3ऱ्या दिवशी गणपतीबरोबर त्याचे विसर्जन केले जाते. ही परंपरा घरात समृद्धी व मंगल राहण्यासाठी केलेली पूजा आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी येथील जुगार अड्ड्यावर ब्रह्मपुरी पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकून 15 जणांना अटक करत 29,990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आकाश सहारे, स्वप्नील तितरमारे, मधुकर राऊत, विकी चाफले, धीरज जीवतोडे, विजय आत्राम, सूरज चौधरी, मिथुन मैंद, मोरेश्वर मैद, संजय भसाकेत्री, अजय मेश्राम, संदीप धणकर, राहुल मेश्राम असे अटकेतील जुगारांची नावे आहेत. ब्रह्मपुरी पोलीस गस्तीवर असताना लोकविद्यालयाजवळील सार्वजनिक रोडवर खुल्या जागेत काही इसम जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरापासून अगदी हक्केच्या अंतरावर असलेल्या रामपूर धोपटाळा परिसरातील विजेचा पुरवठा तब्बल 22 तासाहून अधिक काळ खंडित राहिल्याने गणेश उत्सवाच्या उत्सवी वातावरणात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. नागरिकांनी संताप व्यक्त करताना MSEBच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. बल्लारपूर बामणी राजुरा मार्गावर असलेल्या वर्धा नदीच्या पुलावर एक दुचाकी चालू अवस्थेत पडलेली आढळली. घटनेची माहिती राजुरा येथील अभिजित तोंडावार यांनी पोलिसांना दिली. राजुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून चौकशी केली, मात्र कोणाचाही शोध लागला नाही. नदीत पाणी भरपूर असल्याने नेमके काय घडले हे कळू शकले नाही, परंतु दुचाकीस्वार नदीत पडला असावा असा संशय असल्याने रेस्क्यू टीमचे शोधकार्य सुरू आहे. 2 दिवस पावसाने उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा गडचिरोलीत पावसाने कहर केला असून अहेरी मार्ग बंद झाला आहे. समस्या तुमच्या, पुढाकार आमचा या चंद्रपूर विदर्भ माध्यमिक संघाच्या उपक्रमांतर्गत संघटनेचे प्रांतीय सरकार्यवाहक तथा शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विभाजन आश्रमशाळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समस्या निवारण सभा 29 ऑगस्टला डॉक्टर सचिन मडावी यांच्या कार्यालयात पार पडली. सभेदरम्यान या कार्यालयात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आल्याने आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आमदार किशोर जोरगेवारांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला अम्मा की पढाई उपक्रम पुन्हा नव्याने रेड क्रॉस भवन येथे सुरू करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत 284 प्रतिभावंत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी निशुल्क मार्गदर्शन मिळणार आहे. रविवारी या उपक्रमाचा शुभारंभ आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आला. अम्माच्या आशीर्वादाने हा उपक्रम पुन्हा सुरू होत असल्याचा मला आनंद आहे, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. ताडोबातील छोटी वाघीण म्हणजेच मधू ती खूप शाही आणि सुंदर आहे असं म्हणतात. त्या छोट्या मधूने आज पद्मापूर येथे सकाळच्या कोवळ्या किरणामध्ये रस्त्यावर येत दर्शन दिले आहे. छोट्या मधूची ही झलक खास आमच्या प्रेक्षकांसाठी. शासन प्रशासनाच्या धोरणाने तथा स्थानिक नेत्यांच्या अवाजवी हस्तक्षेपाने ग्रामपंचायतीचे महत्त्व कमी करण्यात आल्याने स्वराज्य सरपंच सेवा संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत भवनला टाळा आंदोलन सुरू झाले असून चिमूर तालुक्यातील वाहणगाव येथील ग्रामपंचायत भवनला सरपंच प्रशांत कोल्हे यांनी ताला ठोकून आंदोलन केले. तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत राहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.